कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। माझ्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। साहेब, तुमचं स्वागत TV9 मराठीमध्ये। माझा पहिला प्रश्न हा आहे, तुम्ही सारखे कोल्हापूरला येता म्हणून विरोधक म्हणतायत मुख्यमंत्री जास्तच लक्ष ठेवतायत कोल्हापूरवर, का त्यांना काय त्रास आहे का? माझी कामाची पद्धत आहे। मी एकदा कामाला लागलो की काम पूर्ण करेक्ट कार्यक्रम करूनच निघतो। त्यामुळे मी इथे माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे, महायुतीच्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, संवाद साधतोय। नागरिक मला येऊन भेटतायत, अनेक प्रश्न सांगतायत, त्यांना दिलासा मी देतोय। त्यामुळे यावेळेस त्यांना माहीत आहे की दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या गेल्यात जमा आहेत, म्हणून त्या ठिकाणी सांगतात सारखे येत आहेत का इकडे का बंदी आहे का? महापुरात पण आलो होतो मी। हे महापुरात कुठं होते? महापुरात घरी बसले होते। हा एकनाथ शिंदे पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत होता आणि त्यामुळे कोविडमध्ये आलो। हे कोविडमध्ये पण बसले होते घरामध्ये आणि ते आम्ही फिरत होतो PPE किट घालून। त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही। कोल्हापूरकर वासीय बरोबर जाण ठेवतात आणि यावेळेस काम करणाऱ्यालाच मतदान देणार, ऐकणाऱ्याला, भेटणाऱ्याला, बोलणाऱ्याला, प्रश्न सोडवणाऱ्यांना मतदान होईल, घरी बसणाऱ्यांना मतदान होणार नाही। त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आम्ही जिंकू। काल एक माहिती मला राजेश क्षीरसागर यांनी दिली की इथं राजाराम महाराजांचा पुतळा हटवला आणि स्वतःचं हॉस्पिटल बांधलं, कॉलेज बांधलं। हा गादीचा अपमान नाही? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करता आणि राजाराम महाराजांचा पुतळा हटवता? पण कोल्हापुरात नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे। कोल्हापूरमध्ये साहेब मान गादीला मत मोदींना असं तुमच्याकडून प्रचार केला गेला। हे जनतेने ठरवलंय, हे कोल्हापूरकरांनी ठरवलंय की मान गादीला मत मोदीला, शरद पवार विकासाला मत। मोदीजींनी 10 वर्ष काम केलं, विकास केला। महाविकास आघाडीने 50-60 वर्षात देशाला खड्ड्यात घातलं, अधोगतीला नेलं, भ्रष्टाचार केला, कट कमिशन आणि करप्शन हाच अजेंडा त्यांचा आहे। आणि मोदीजींचा नेशन फर्स्ट, पहिलं देश, पहिलं राष्ट्र, आणि म्हणून आपल्या देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आणि महायुतीने 2 वर्षात काम केलेलं लोकांसमोर आहे। मग या निवडणुकीत लोक कामाला महत्त्व देतील, विकासाला महत्त्व देतील, त्याची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळेल आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। पण साहेब, कोल्हापूरपासून जवळ साताऱ्यात पवारसाहेब असं म्हणतायत मान गादीला आणि मत कष्ट करायला, आणि इथं मात्र म्हटलं जातं मान गादीला आणि मत ही गादीलाच, मत कष्ट करायला म्हणतात। म्हणजे त्यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे, तिकडे एक इकडे एक। आणि म्हणून आम्ही म्हणतोय जनतेचा सेवक उभा आहे, जनता उतरली आहे, प्रजेचा सेवक उतरला आहे, प्रजा सेवकालाच मतदान करणार। जो नेहमी भेटेल, कधी गेलो तरी भेटेल, अशाच उमेदवाराला मतदान करणार। पंतप्रधान मोदींनी TV9 नेटवर्कला जी मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की बाळासाहेबांचे ऋण मी विसरू शकत नाही आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री करून मी श्रद्धांजली वाहिलेली आहे बाळासाहेब ठाकरेंना। खरं म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न होतं साध्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा। बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवजी सांगत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू, शिवसैनिकाला पालखीत बसू। स्वतःच पालखीत बसले, स्वतःच मुख्यमंत्री झाले। स्वतःच्या स्वार्थाने पछाडलेले आपल्या बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती दिली, बाळासाहेबांचे विचार सोडले, महायुतीला धोका दिला, महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला। ते दुरुस्त आम्ही 2022ला केलं आणि म्हणून मोदीजींनी म्हटलंय ते बरोबर आहे। खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण आमच्याकडे। त्यामुळे 7 तारखेला संपूर्णपणे मतदार, दोन्ही उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने विजय करतील। शेवटचा प्रश्न साहेब, 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाई महालक्ष्मी मंदिरा परिसरामध्ये तुम्ही आहात। माझा हा इंटरव्ह्यू सुरू असताना काय मागणी आहे अंबाबाईकडं? या राज्याला सुजलाम सुफलाम, या राज्यातल्या सर्व जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस, या बळीराजावरची सगळी संकट दूर, ही मागणी। बाकी काय मागणी आहे? आम्ही स्वतःसाठी मागत नाही, जनतेसाठी मागतो। अगोदरचे स्वतःला मला काय घेणारे होते, आम्ही देणारे आहोत। घेणारे होते, आम्ही देणारे आहोत, असा टोला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, कोल्हापूर।